तर हॅलो गाईज. येस, कदाचित हा माझा शॉर्ट रूपातला पहिलाच व्लॉग असेल. येत्या काही दिवसातच फ्रेंडशिप डे येत आहे. त्याच निमित्तानं हा व्लॉग समजा आपल्या मित्राला, भावाला डेडिकेटेड असेल. तर आम्ही आलोय बरोबर 2:30च्या शोला आपल्या आशा सिनेमार्क येथे. आपण बघू शकता सोलापूर येथे. सो मी माझ्या फॅमिलीला सोबत घेऊन आलेलो आहे आपल्या आशा सिनेमार्क सोलापूर येथे. तुला पाहता हा चित्रपट सहकुटुंब पाहायला. अच्छा बाबा, खूप मोठा क्षण तुझ्यासाठी आज. खरं तर एक सिंगर अभिनेता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करतोय आज. तुझ्यासाठी खूप छान वाटतंय. आपली ती 2-3दा झालेली अचानक भेट, त्याच्यानंतर झालेली अचानक मैत्री आणि फेसबुक फ्रेंड सोबत आतापर्यंतचा तुझा प्रवास मी खूप जवळून पाहत आलोय. तुझ्यासाठी शाउट आउट. मी माझ्या परीनं एक मित्रत्वाचं नातं निभावलंय. हा ब्लॉग फक्त मनोरंजनासाठी आहे. आणि जर यातून काही शिकायचं असेल तर असं शिका की आपल्या जवळच्या माणसांना नक्की मोठं करा. केवढं मेहनत करतात, आपण त्यांना सपोर्ट करा आणि आपल्या छोट्या कृतीत ना, जसं की हे सोशल मीडियावर लाईक शेअर कमेंट करून त्यांना मोठं करा. जसं की मी नचिकेतसाठी केलं तसे तुम्ही तुमच्या मित्रांसाठी करा. फ्रेंडशिप डे जवळ येते, हाच खरं त्यांना सपोर्ट. अच्छा भावा, आज जेव्हा तू स्क्रीनवर होतास तेव्हा माझ्या कुटुंबाला मी सांगत होतो की हा माझा मित्र आहे. समोर दिसतोय का स्क्रीनवर, हा माझा मित्र आहे. आणि मला तेव्हा इतका अभिमान वाटत होता की हे सांगताना की आपण आपल्या मित्राला इंट्रोड्यूस करतोय टुवर्ड्स द स्क्रीन. आम्ही दोघे खाली सोसायटी गेटला एंट्री करताना भेटलो. हो, आणि लिफ्ट मधून वरती येताना मैत्री पण झाली आमची. अरे भाई, माझ्याकडून शक्य तितके शोज आम्ही हाऊसफुल करण्याचा प्रयत्न करू, शक्य तितक्या पद्धतीने प्रचार करू. तुला अनेक शुभेच्छा. बाय. पल्लवी, मानसी, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. खूप छान झालं चित्रपट, मजा आली. कालच्या प्रीमियर पासून मी अपडेट्स बघत होतो आणि आज सहकुटुंब फॅमिलीला घेऊन आलेलो आहे. सो सगळ्यांनी बघा आपल्या जवळच्या चित्रपटात गृहात जाऊन. तुला पाहताना चित्रपट.